आहात UCN ॲट 20 न्यूज। आता सविस्तर बातम्या। 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपासून संपूर्ण भारतातील वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर केंद्र सरकारने केलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेमुदत आंदोलन करणार आहेत। चक्काजाम आंदोलनासंबंधी छत्रपती संभाजीनगरमधील चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी वार्तालाप केला। कानून अमित शाह साहब ने जो पास करे, ये कानून के विरुद्ध में ड्राइवर ही नहीं, देश की जो तमाम जनता है उनको भी इसकी तकलीफ होने वाली है कि वाहन चालक जब सड़क पर जाएगा तो उनको भी तकलीफ होगी ये चीज़ की। तो उन्होंने भी सबके साथ, हमारे ड्राइवर भाइयों के साथ रोड पर उतरना चाहिए और इस काले कानून का विरोध करना चाहिए। ये काला कानून जब तक वापस नहीं होगा, जब तक ये चक्का जाम आंदोलन रहेगा। साहेब, आपण पुन्हा 9 तारखेला रात्री 12 वाजेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। असाच निर्णय आपण मागच्या हप्त्यातही घेतला होता। आपल्याला असं वाटत नाहीये का आपण सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहात? सगळ्यात पहिले जो 3 तारखेचा आम्ही आंदोलन मागे घेतलेला आहे, त्या आंदोलनामध्ये आम्हाला केंद्र सरकारकडून जे गुलाबाचे लाल फुलासारखी जी पाकळी असते, त्या पाकळीसारखं आम्हाला 3 तारखेपर्यंत वापरण्यात आलं की असं मीडियाच्या माध्यमातून असा संदेश आला होता की हिट अँड रनचा जो कायदा आहे हा मागे घेण्यात आलेला आहे। परंतु 4 तारीख किंवा 5 तारखेला 6 तारखेला कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यामध्ये अपघात झालेले आहेत। त्या अपघातामध्ये 7 ड्रायव्हर लोकांवर हिट अँड रनचा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 4 व्हीलर 3 गाड्या आहेत आणि लोडिंग गाड्या ह्या 4 गाड्या आहेत। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत ही माहिती मिळाली की आपल्याला केंद्र सरकारने पुन्हा वाहन चालकांची दिशाभूल केली, म्हणून केंद्र सरकारच्या या हिट अँड रनच्या कायद्याच्या विरोधामध्ये भारत देशव्यापी चक्काजाम आंदोलन आहे। सर, मागच्या वेळेसही आपण संपूर्ण भारतभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती। संपूर्ण भारतातील जनता त्याच्यामुळे वेठीस धरल्या गेली। आजही तोच प्रकार आहे। जीवनावश्यक वस्तू असतील, पेट्रोल असतील, डिझेल असतील, याच्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आपल्याला असं वाटत नाही आपण जनतेला वेठीस धरतात? आम्ही जनतेला वेठीस धरायचं काम कधी केलेलं नाही, कारण का भारत देशाचा घटक वाहन चालक आहे। ज्या पद्धतीने व्हॉट्सअप चालतात, व्हॉट्सअपवर मेसेज चालतात, फेसबुकवर निरोप दिले जातात, परंतु वाहन चालकाने वाहन चालवले तरच इथलं मटेरियल तिथं जात आहे। हा डिजिटल इंडिया सरकारने काढलेला आहे, परंतु हा डिजिटल इंडिया नावाला वाहन चालकावर हा जो हिट अँड रनचा कायदा लावलेला आहे हा वाहन चालकावर अन्यायकारक आहे। त्यामुळे आम्ही जनतेला वेठीस धरण्यासाठी आम्ही आंदोलन करत नाही। जर जनतेला वेठीस धरण्यासाठी आंदोलन केले असते तर आतापर्यंत देशव्यापी आंदोलन अनेक झाले असते। परंतु हिट अँड रन कायदा जेव्हापासून गृहमंत्री हिट अँड रनचा जो कायदा आहे, केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांनी जो हिट अँड रनचा बिल पास केलेला आहे, तो कायदा रद्द झाला पाहिजे। म्हणून आम्ही आमच्या मुलाबाळांना जर अपघात झाला, अपघात हा चुकून होत असतो, जाणीवपूर्वक कोणताही वाहन चालक अपघात करत नाही, आणि जर अपघात कदाचित झाला तर आमचे मुलंबाळ आम्ही कोणाच्या भरोश्यावर सोडावे, हा आमच्या जीवनाचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे। साहेब, मागच्या 3 तारखेच्या आंदोलनाच्या बाबतीत आपण सांगताय आम्हाला खोटी माहिती देण्यात आली, पण केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आम्ही कायदा मागे घेतलेला नाही, कायदा फक्त थांबवण्यात आलेला आहे। कायदा मागे घेण्यात आलेला नाही, कायदा थांबवण्यात आलेला आहे, परंतु कायदा अंमलात आलेला आहे। भारत देशाचे 7 ड्रायव्हर आज हिट अँड रनच्या कायद्यामध्ये अडकून पडलेले आहेत।
त्याचं काय? जर तो कायदा या 7 लोकांवर लागू आहे तर भारत देशाच्या जनतेमध्ये 1,45,00,000 हा ड्रायव्हर आहे, मग त्यांच्यावर हा कायदा लागू होणार नाही असं कशावरून? सर, आज संपूर्ण विरोधी पक्षनेते असतील सर्व तुम्हाला याबाबत सपोर्ट करत आहेत, पाठिंबा देत आहेत, पण ज्यावेळेस हे बिल पास झालं लोकसभेत त्यावेळेस विरोधी पक्ष कुठे होते? साहेब, हा राजकारणी मुद्दा आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी आमच्या वाहन चालकामधला एकही आमदार आम्ही आतापर्यंत मंत्रालयात किंवा खासदारकी केंद्रमंत्री असेल किंवा महाराष्ट्राचे राज्यमंत्री असेल, जर ही परिस्थिती आम्हाला जर जाणीवपूर्वक असती की आमचे भविष्य विरोधी पक्षनेते आमदार खासदार यांच्या भविष्यावर आहे, तर 1,45,00,000 ड्रायव्हर लोकांमधून कमीत कमी 5 मंत्री आम्ही या देशामध्ये वाहन चालकांचे प्रतिनिधी म्हणून दिले असते. साहेब, आता पुन्हा आपण बंदची हाक दिलेली आहे, यामधून अत्यावश्यक सेवेला आपण वगळलं आहे का? आमच्या वाहन चालकांच्या अनुभवानुसार फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स म्हणजे कोणाचा अपघात झाला, हार्ट अटॅक आला, दवाखान्याला जायचं आहे, त्यामध्ये इमर्जन्सी सुविधा, अत्यावश्यक सुविधा फक्त ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही सूट दिलेली आहे. त्यानंतर मग अत्यावश्यकमध्ये जीवनावश्यक वस्तू येतात, त्यासाठी वाहन चालक, जर वाहन चालकाने जीवनावश्यक वस्तूसाठी जर वाहन चालवले आणि त्याच्याकडून जर अपघात झाला तर हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करणार नाही का? जर करत असेल तर आमच्यासाठी ते आवश्यक वस्तू नाही. आपला हा जो चक्का जाम आहे हा किती दिवसाचा आहे? हा बेमुदत आहे का 1 दिवसीय आहे? केंद्र सरकारने जोपर्यंत हे काळा कायदा मागे घेणार नाही, विषय समजावून सांगतो, जर येता कदाचित अपघात झाला, उदाहरणार्थ मी ड्रायव्हर आहे आणि माझ्याकडून अपघात झाला, मला 10 वर्षाची कारावास झाली, तर माझ्या मुलाबाळांचं भविष्य काय? तर मी तो विचार करेल की हा जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत वाहन चालवणार नाही. जी परिस्थिती माझी ते माझ्या देशवासी आणि भारत जनतेच्या ड्रायव्हरची. धन्यवाद सर. आपलं नाव? महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर. जय महाराष्ट्र. कानून काढलेला आहे तो कोणत्या इतिहासात लिहिलेला होता हे मला विचारायचं की जी गाडी चालते त्या गाडीला इन्शुरन्स नाही आहे का? त्या इन्शुरन्समध्ये मोबदला भेटला जात नाही का? मग याच्यासाठी ड्रायव्हरला 10 लाख रुपये जर भरायचे आणि 10 वर्षात जर सजा त्यांनी घ्यायची स्वतःला, तर हे जे इन्शुरन्सवाले जे आहे हे बंद करून टाका. गाड्याच बंद करून टाका ना. गाड्या मार्केटला आणता कशाला तुम्ही? तर मोटरसायकलला एक घरात 4-4 मोटरसायकली आहे, ते ड्रायव्हर नाही आहे का? आम्ही शाह साहेब स्वतः गाडी चालवताय का? नाही चालवत. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आहे, जेच ड्रायव्हरच्या भरोशावर आहे, कलेक्टर ड्रायव्हरच्या भरोशावर आहे, मुख्यमंत्री ड्रायव्हरच्या भरोशावर आहे, गृहमंत्री पण ड्रायव्हरच्या भरोशावर आहे. हे ड्रायव्हर एकता अशी आहे की याच्याशिवाय तुमचा पत्ता पण हलू शकत नाही. याच्यासाठी ड्रायव्हरला कर तुम्ही. आणि मला आम्ही साहेब एक विचारायचं, या ड्रायव्हरनं तुमच्यासाठी काय नाही केलं आणि याच्यावर लागू कसा आहे केला कायदा की ड्रायव्हरसाठी तुम्ही एवढे बिंदास्त ड्रायव्हरला लगेच सजा केली. त्याने का मर्डर केला नाही स्वतः उंचनी काय? कोणी मर्डर स्वतः नाही करीत, त्याच्यातून गलतीला होतो. काही कुत्रा आड येतं, काही मांजर आडी येते, त्याला सुद्धा ड्रायव्हर वाचवतो. साप जर आला त्याला सुद्धा ड्रायव्हर वाचवतो, तो मारीत नाही काय? ते मुक्त जाणार राहतं. एक हे लोक जे घरी बायकाचं टेन्शन राहतं, एखादा येऊन गाडीच्या पुढं झोपवतो, मागच्या टायरमध्ये झोपवतो, याला ड्रायव्हर जिम्मेदार नसतो. ट्रेनकडून काही अपघात झाला त्याला ट्रेनवाल्याला का तुम्ही आज सजा देणार आहे काय? हां, विमानाचा आणि ट्रकचा कधी ॲक्सिडेंट झालेला पाहिला का तुम्ही? विमानचा आणि याचा ट्रकचा ॲक्सिडेंट संभाजीनगरमध्ये झालेला आहे, चिकलठाणा एअरपोर्ट जवळ. याच्यामध्ये किती लोक मेले? त्या ड्रायव्हरला का तुम्ही सजा दिली का? देणार आहे का? नाही देणार.
जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके ओके। तारीख से हमारा बंद है। काला कानून वापस लेना चाहिए, ये हमको मंजूर नहीं। जो भी बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान में लिखा था वही सही था, और ये कानून अगर से रहा तो हमारे सब गाड़ियाँ डिस्ट्रिक्ट पे बेमुद्दत बंद होने वाले हैं। और इसमें सब ड्राइवर ने अपने हिस्से बंद करना। आमदार रहो, खासदार रहो, जज रहो, कलेक्टर रहो, इन्होंने खुद ने अपनी गाड़ी चलाना, फिर देखना वो कानून का क्या होता और किस तरीके से इस्तेमाल होता। ये कानून सही है क्या नहीं। इस महामंडल वाले हो, पुलिस वाले हो, कोई भी हीरो हो, उनके लिए भी ये कानून है। तो इसका सबने ये करना, हर ड्राइवर से बगैर भेदभाव के सबने, सब समाज ने इसको साथ देना। इसमें कोई पक्ष नहीं है, कुछ नहीं है, हम सब एक है। ड्राइवर बोले तो इसकी कमाई रहती 300-500 रुपये रोज, ये 7 लाख रुपए लाएंगा कहाँ से। और 10 साल जब जाएंगा तो इसके घर वाले है, इसकी माँ है, बहन है, बेटी है, बच्चे है, इसको कौन संभालेगा। ये उन्होंने सोचना चाहिए। जब अमित शाह सब गाड़ी चलाएंगे और ये जज कलेक्टर ये भी जब गाड़ी चलाएंगे तो इनको ये चीज़ की अहमियत मालूम होंगी। ये चीज़ की अहमियत इनको मालूम होंगी जब इनको मालूम गिरेगा कि साल भर 8 दिन आकर से अपन ने गाड़ी चलाई तो ट्रैफिक आती। कोई भी ड्राइवर हादसा जानबूझ के नहीं करता, उससे गलती से हो जाता है। हाँ, कानून के अंदर आकर से आपको बदलाव करना है। जो शराबी है, जिसके पास लाइसेंस नहीं, उसके लिए कुछ छोटा सा कानून बनाओ। हम ये नहीं बोल रहे कि उसको सजा मत दो, सजा दो, महीने की दो, 2 महीने की दो, इससे ज़्यादा मत दो। उसके लिए भी बनाओ कानून। कानून के विरोध में नहीं हम, ना अमित शाह साहब के विरोध में, मगर ये जो कानून बना है वो हमको गलत लगा। हमारा यही बोलना है कि ये कानून हमारे को पसंद नहीं है, क्योंकि 7 लाख रुपए जब हमारे पास रहते, हमारा तो घर भी भाड़े का है, तो 7 लाख रुपए लाएंगे कहाँ से हम। आपका नाम? जावेद मानिया। कायदा बने हुआ है टैक्सी वालों के साथ, ये सब गलत है। टैक्सी वाले इतने पैसे नहीं दे सकते। हर कोई ड्राइवर है और हर कोई 300-400 रुपये पेमेंट से गाड़ी चलाता है। इससे ज़्यादा पेमेंट तो मालक भी नहीं देता। 300-400 किलोमीटर के अगर ऊपर गया तो उसको 800 रुपये मिलते और दूसरा कोई नहीं मिलता। अब उसके हाथ से कुछ हादसा हो गया गलती से तो उन्हें इतने पैसे कहाँ से लाएंगा? नहीं ला सकता ना मालक देख सकता। इससे पहले भी ये कानून था, अभी इसमें थोड़ा सा बदलाव किया गया। आपको क्या लगता है और क्या इसमें बदलाव करना चाहिए? सुझाव क्या है आपका इसके बारे में? सब ये जो कानून ला रहे हैं ये गलत है, एकदम बोले तो एकदम गलत है। सुझाव क्या है? क्या करना चाहिए? सुझाव कुछ भी नहीं, जो जैसा चल रहा है वैसे ही चलाओ। सुझाव बोलो।